छावा भाग 117. महाराज सिंहासन सदरेवर फेर घेत होते. भोवती अदबीने उभे असलेले निळोपंत, प्रल्हादपंत, खंडेराव, रघुनाथपंत खालमानेने चिंताक्रांत उभे होते. फेर थांबवून राजांनी प्रल्हादपंतांना विचारले, पंत, तुम्ही टोपीकरांच्या दरबारातून आलात. काय चाल आहे गोऱ्यांची? जी, ते राजी झालेत हबशांना थारा न द्यायला. मुघलांची गलबतही दर्या ओलांडणार नाहीत याची हमी दिली त्यांनी. शेजारी उभ्या हेनरी स्मिथ या गोऱ्या वकिलाकडे हात रोख देत त्यांनी त्याची ओळख छत्रपतींना करून देत म्हटले, हे त्यांचे हे जीभ हेनरी म्हणून. हेनरी गुडघ्यांवर बसत लवला. डुईची उंच माटाची पीसधारी टोपी त्याने उतरून हलविली. त्याच्याकडे नजराना नाही या जाणीवेनं प्रल्हादपंत लगबगीने म्हणाले, स्वामी, गोऱ्या दरबारनं दिला होता नजराना यांच्या संगती, पण आम्हाला तो पेश न करता यांनी मध्येच ठेवून घेतला. असंच म्हणायचं आहे तुम्हाला पंत? क्षमा असावी. तसं नाही, पण हे आणि आम्ही निघालो मुंबईहून करंजा मार्गानं इकडं येण्यासाठी, पण 4 हबशी गलबतांनी रोखला आमचा दर्यामार्ग. यांना आणि आम्हाला गलबतात दडून राहावं लागलं. शरम वाटते, पण यांच्याकडचा नजराणा आणि आमचं सामान लुटून नेलं हबशांनी उंदेरीकडं. महाराज ते ऐकून संतप्त होतील अशा भयाने प्रल्हादपंतांनी गर्दन टाकली. राजांना ती जाणवली. त्यांच्याजवळ येत ते म्हणाले, न्यायाधीश, नजराणा गेला याची एवढी सुद्धा खंत करू नका. तुम्ही सुक्षेम परत आलात हाच आम्हाला नजराणा. गोऱ्या वकिलाकडे हात करून यांची साजेशी देखभाल करा असे म्हणून राजांनी हेनरीला नजराणा देवविला. हेनरी पुन्हा लवला. उठून जायला निघाला. त्याला बोलण्यातले काहीच कळले नव्हते. पटली होती ती राजांची मर्दानी सौंदर्याची मूर्ती. पंत व हेनरी निघून गेले. कवी कुलेश अकबराचा वकील अब्दुल हमीद याच्यासह भेटीला आले. स्वामी, शहजादा को हिंदुस्तान जाने में कामयाबी नहीं मिली. खान रहुल्ला ने आकर सब रास्ते रोक दिए. बड़ी मुश्किल से वापस लौटे शहजादे. औरंगने आपल्या बेट्याची केलेली अचूक नाकेबंदी कुलेशांनी सांगितली. महाराजांच्या कपाळी जाळे एकवटले. चटकन त्यावर त्यांनी सवाल घातला, धनाजी कुठं? जी, धनाजी गए गुजरात में. भड़ोच को तसनस किया है. दुर्गादास है उनके साथ. तुम्ही शहजाद्याच्या पिछे हाटीचं सांगितलंत कुलेश. आणखी काही? धनाजींच्या आगेकुचीने महाराजांना दुःखातही सुख शोधावे लागले. तेही आपल्यापाशीच ठेवत कुलेशांना त्यांनी विचारले. हम समझे नहीं. खुद्द कुलेशच गोंधळले त्या सवालाने. कविराज, याद असेल, आम्ही मरातबानं नेताजींच्या बरोबर नजराणा पाठविला होता शहजाद्यांना. त्यात मानाचा म्हणून मोत्याचा कंठाही दिला होता दिल्लीचे शहनशाह बनायला निघालेल्या शहजाद्यांना. काय करीना त्या कंठ्याचा? आलाय का नी? कुलेशांनी चमकून अकबराच्या हेजिबाकडे बघितले. ही मामुली बाब महाराजांपर्यंत कशी पोहोचली एवढ्या धामधुमीत असा त्या नजरेचा मतलब होता. आका अलीने वो कंठा बख्श दिया एक लौंडी को हुजूर. अब्दुल हमीद बेफिकिरीने अकबरापुढे बोलावा तसा महाराजांसमोर बोलून गेला. खामोश. छत्रपती संतप्त होत कडाडले. नाकपाळी लालावत रुंदावली त्यांची. श्वास चढीला पडल्याने भरदार छातवान वर खाली लपापले. अकबराने मरातबी कंठा मामुली मानला याची चीड होती त्यात. त्याहून शिगेचा संताप होता. त्याच्या मामुली हेजिबाने या देशीच्या स्त्रीला लौंडी म्हटले याचा. कुलेश, जाब विचारा याचा शहजाद्याला. आपल्याच विचारात महाराज तरातर निघूनही गेले. अब्दुलने शर्मेने गर्दन खाली टाकली.
दारू कोठारावर शिलेखान्यावर देख टाकून सिंहासन सदरेवर आल्या राजांना खंडोजी बल्लाळ उत्तरेतून परतल्या गंगाराम हिंदुस्थानी सोबत पेश झाले. बोला हिंदुस्थानी, जय सियाराम म्हणत नमस्कार करणाऱ्या गंगारामला राजांनी विचारले. त्याच्या उत्तरेतल्या कर्तृत्वाचा हवाल ऐकायला ते उत्सुक होते. बिहार में मुंगीर कब्ज किया हमने नरेश. आपके फौजी आदमी बड़े तेज है राजा साहब. गंगाराम गौरवाने म्हणाला. हिंदुस्थानी पाटण्यावरही गेले होते चालून उत्तरेत. पण छत्रपतींना गंगारामच्या सगळ्या बाबींची माहिती मिळावी या हेताने मध्येच खंडोजी बोलले. रुकलात चिटणीस. दाबजोर फौजी बळाच्या जोरावर तिथल्या मुघल सुभेदारानं पिछेहाट घ्यायला लावले हिंदुस्थानींना. फेर मदतीची उमेद राखून आलेत ते दक्षिणेत. खंडोजी यांना नजराणा द्या. पाचाडपागेचा उत्तरेची हवा सोसेल असा तगडा पावलोक द्या. आणि हिंदुस्थानीकडे बघत महाराज म्हणाले. 2 दिवस थांबा हिंदुस्थानी. फार टप्प्यानं आलात. विश्रांती घ्या. जय सियाराम की. नमस्कार घालून गंगाराम निघून गेला. कल्याण भिवंडी भागातून रणमस्त खान आणि बहादूर खान यांच्या धुमाकुळीच्या खबरा येऊन पोहोचल्या होत्या. त्यासाठी खास बोलावून घेतलेले हंबीरराव, मानाजी, केशोपंत, रूपाजी आणि तुकोजी पालकर यांच्या सोबतीने खुद्द महाराज कल्याणवर उतरले. कल्याणला छोटेखानी कोट होता. तो राखण्यासाठी महाराज दिवसभर फळीफळीवर घोडा फेकत होते. एके दिवशी संध्याकाळी दिवसभर थकले श्रमले महाराज तळावर परतले. त्या आघाडीचे रूपाजी, केशोपंत, निळोपंत त्यांना सामने आले. त्यात नव्हते जाया झालेले हंबीरराव आणि तुकोजी. मनच्या काही विचाराने महाराज म्हणाले. तुकोजींना बोलावून घ्या. हा पडला घेर तसा नाही निपटायचा. काय झालं पेशवे? चरकलेल्या महाराजांनी विचारले. जी, तुकोजी गेले स्वामी. छत्रपतींसकट सर्वांनी उसासा टाकला. चौल, गोवा, वऱ्हाड भागातून खबरा येतच होत्या. कल्याणात गुंतून पडणे शक्यच नव्हते. तुकोजींना आगींना डाग देऊन मोहीम निळोपंत व हंबीररावांवर सोपवून महाराज रायगडाच्या वाटेला लागले. गडावर आल्या छत्रपतींना खानदेश भागात बेरूरला मावळ्यांनी केल्या यशस्वी हमल्याची आणि खजिना भरणाऱ्या भरपेट लुटीची, बिदरला केल्या चौथ वसुलीची दिलाशाची खबर मिळाली. नळदुर्ग तर्फेला राजांचा सरदार भिकूलाल याची कासिम खानाबरोबर गाठ पडली होती. खानाचा मीर अबिद दिवाण मारला गेला होता. गोव्याहून आलेले येसाजी गंभीर महाराजांना खासगीत पेश झाले. फिरंग्यांनी गोव्यात घातला धुमाकूळ खाशांसमोर ठेवताना म्हणाले. काही रया राहिली नाही फिरंगानाची धनी. पणजी सोडून फिरंगी लगतच्या अंत्रुज, सालसेत, बारदेश भागात चालून येत्यात भल्या पहाटेचं. कानडी माणूसमेळ आणि नव्या माटाच्या बंदुका आहेत त्यांच्याकडं. अशीच गत राहिली तर कसे सांगावे म्हणून येसाजी रुकले. छातीवरून उतरलेले उपरणे मनच्या पिळाने मुठीत चुरगाळले गेले त्यांच्या. तर काय होईल बोला येसाजी. महाराजांची गर्दन झटकन वर झाली. फिरंगी गावं लुटत नाहीत नुसती स्वामी. किरिस्ताव व्हायला राजी नसलेल्या उभ्या गावची माणसं चूड पेटवून जाळतात भर चौकात. घरचा करता माणूस मेला तर डोंबाच्या वृत्तीनं सरकार जमा करतात त्यांची सारी मालमत्ता. आडा विहिरीत पावाचे उष्टे तुकडे टाकून ते पाणी पिताच धर्म बुडाला अशी भूमिका उठवतात. तरण्या ताठ्या पोरी बाटवून भिक्षुणी म्हणून नेतात आपल्या देवळात. पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी भरीस घालतात त्यांना दिवसभर. आणि रात्री येसाजींनी मानच खाली टाकली. त्यांच्या पापण्या दहीवरल्या. उपरण्याची मूठ चाळवता चाळवता गपकन थांबली. कानी पडणारे ते शब्द ऐकून छत्रपती सैरभैर झाले. जखमी वाघागत नुसते फेरच फेर घेऊ लागले. फिरंग्यांच्या करणीचा संताप
चोहोतर्फांनी औरंगनं फेकलेल्या दौलतीवरच्या ठिकठिकाणच्या फौजांचा ताण, हबशी गोरे यांची संधी साधू चाल, त्यांच्या भोसलाई मनात अनेक विचारांनी थैमान घातले. हीच गत राहिली तर पुरा फिरंगाना किरिस्ताव होईल महाराज. जमेल तशी माणसं फिरंगान सोडून कारवार, बेळगाव वर घाटात परागंदा होत आहेत. तगून आहेत ती जीव मुठीत धरून हडबडलीत. डोळ्यातल्या पाण्याचे थेंब खळकन ओघळले येसाजींच्या उपरण्यावर. परडीभर पसरता भंडारा जगदंबेच्या मानकरी भूत्याने एकवटून घ्यावा तसे काही एक विचाराने छत्रपतींनी आपले मन एकवटून घेतले. अकबराचा करिणा महाराजांच्या कानांवर घालण्यासाठी कवी कुलेश भेटीस आले. राजांनी विचारलेल्या कंठ्याच्या बाबीला अकबराने बेमुरवतखोर जाब दिला होता. हम शहंशाह है, जी चाहे करेंगे. ते उत्तर ऐकून त्याच्या दिमतीला दिला घोडा आणि पावलोक छत्रपतींनी तत्काळ काढून घेतला होता. त्याला दिली जाणारी पेशगीची रक्कमही बंद केली होती. त्यामुळे खफा झाला अकबर आपल्या डेऱ्यांना जाळ लावून तळ उठवीत गोव्याच्या रोखाने जाण्यासाठी बांदा येथे पोहोचला होता. राजांनी कुमक आणि पेशगी काढून घेतल्याने पुरत्या नाराज झाल्या अकबराचा पुढचा मनसुबा सांगताना कुलेश म्हणाले, सुनते है शहजादा फिरंगान गया है. राजे विचारगत झाले. त्यांना मिळेल तेवढा शहजादा वापरायचा होता, हातचा जाऊ द्यायचा नव्हता. कुलेश, बऱ्या बारकाव्यानं ध्यान ठेवा शहजाद्याच्या हालचालींवर. तो फिरंग्यास सामील होता कामा नये. प्रसंगी त्यासच वापरा फिरंग्यांच्या बाबीनं. राजांचा बेत मनी रुजवीत कुलेश गेले. कानी पडलेल्या फिरंगानाच्या काळीजवेधी खबरेने बेचैन झालेले छत्रपती रायाजी अंताजीसह आघाडी मनोऱ्याच्या रोखाने निघाले. त्या उंच मनोऱ्यावरच्या गडवाऱ्यावर त्यांचे खास बाबीचे निर्णय पक्के होत असत. दफ्तर, सिंहासन सदर, खासे महाल इथे खाशांना शोधून शेवटी खुद्द खंडोजीच मनोरा चढून आले. त्यांना बघताच महाराजांनी मनचा हेत बोलता केला. चिटणीस, चेऊल तर्फेच्या सुभेदारास लिहा, फिरंग्यांच्या कोटास घेर टाका. जी. कानी आल्या बाबी राजांसमोर ठेवण्यापूर्वी खंडोजी घोटाळले. बोला. राजांनी त्यांची अडचण हेरली. स्वामी, दर्यावर भूमच्या ठाण्याला 22 गलबत आणि 100 गुराबे उतरलेत. ते ऐकून महाराज निर्णय देत म्हणाले, आपली 100 गलबत त्या तर्फेला रसद नाखव्यांसह तयार ठेवायला सांगा दर्या सारंगांना. पुण्याला दामाजी रघुनाथांना राजगड, पुरंदर, शिवापूरला चढाईची नवी संचनी जय्यत करायला हारकारा द्या खंडोजी. जी. औरंगाबादेहून औरंगचा हेजीब शेख मोहम्मद पणजीला फिरंगी विजरईला रुजू झाला आहे. त्यानं आपल्या दौलतीच्या खिलाफ फिरंग्यांनी उभे राहावे अशी गळ घातली. आपणाला दिला जाणारा आताशी कारखान्यांचा वस्तभाव घेऊन येणारी जहाजं दर्यात सोडू नयेत असा खोडा टाकला आहे. खंडोजींनी औरंगच्या तिरक्या चालीचा माग दिला. खंडोजी, मंगळवेढे भागात इदलशाहीचा मिया खान, सय्यद खान, हसन खान असा तालेवारीचा लढाऊ सरदार नुसता ठाण होऊन आहे. त्यांना या वक्ताला जोड देण्यास लिहा. केवळ मराठीच नाही, दख्खनेतल्या अवघ्या शाह्या आज ना उद्या औरंगपटात धरणार हे जाणून असावे असे साफ कळवा त्यांना. आणि खंडोजींना कुडीभर निरखत क्षणैक थांबून राजे म्हणाले, मोठ्या मोहिमेचा बेत आमच्या मनी आहे. तुम्हास घ्यावे म्हणतो संगती आम्ही. तयारीनं असा. खंडोजी आणि महाराज मनोरा उतरू लागले. दोघांच्या मनी 2 टोकांचे विचार होते. याच वेळी पणजीच्या किल्ल्यात फिरंगी विजरईला शहजादा अकबर भेटला होता. त्याला मदत देण्याचेही फिरंग्यांनी कबूल केले होते. ही मदत होती मक्केला जाण्यासाठी लागणारी लांब चालीच्या जहाजांची. पण औरंगचा शेख महम्मद भेटताच विजरईने तीही चाल पालटली. मदत रोखली.
अकबर अडकून पडला, बांद्याला ठाण झाला. आता कडाक्याच्या थंडीने जोर धरला. पुरा रायगड धुक्याच्या दाट गोधडीखाली उत्तर रात्रीपासूनच झाकाळून जाऊ लागला. अशाच एका थंडीच्या दिवशी राजांचा निरोप घेऊन रायगडाहून निघालेले येसाजी गंभीर पणजीला फिरंग्यांच्या दरबारात प्रवेशले. फिरंगी विजरई कोंद द आल्वोर हा पोर्तुगीज वाणाचा गरम कोट घालून उभट लाकडी बैठकीवर बसला होता. त्याचे फिरंगी दरबारीही छोट्या लाकडी बैठकीवर बसले होते. येसाजींनी दुभाषा शेणवीच्या मध्यस्थीने विजरईला रोखठोक सवाल केला. फिरंगी मोगलांशी संगनमत करून चालवतात हे कसे? वर फिरंगाणात चौल तारापूर भागात 2 भुईकोट राजांनी कब्ज केल्याचे पाठबळ घेत येसाजींनी विचारले. औरंगजेबाचा मोगली हेजिब शेख महम्मद याच्याशी फिरंगी दरबारची बोलणी चालली ती कसली? मोगली जहाजे दर्यामार्गे ये-जा करतात, त्यास हा दरबार परवानगी देतो कसा? दुभाषाने येसाजीचे प्रश्न कानी घालताच विजरई बिघडला. त्याने आपल्या दरबारची चाल न सांगता उलटाच सवाल केला की येसाजी गंभीरांच्याकडे राजांची ओळखपत्रे आहेत काय? ती नाहीत हे ऐकताच त्याने येसाजी गंभीरांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. येसाजींनी त्या अपमानास्पद बाबीचा हारकारा रायगडी धाडला. येसाजी गंभीरांची झाली मानहानी ऐकून फिरंग्यांची जहाजे दिसतील तेथे घेर टाकून कब्ज करा असा हुकूम आपल्या व अरबांच्या जोड आरमाराला राजांनी दिला. कवी कुलेशही आता टिटवाळ्याच्या कुमकेला 4000 धारकऱ्यांच्या पाठबळाने उतरले होते. त्यांची आणि इज्जत खान व रजपूत पद्मसिंह यांच्या जोड सैन्याशी चकमक उडाली होती. काही झाले तरी कल्याण भिवंडीचा भाग औरंगाच्या घशात पडू द्यायचा नाही याचा हंबीरराव निळोपंतांनी विडाच उचलला होता. रामसेजचा औरंगाचा चिवट घेर तर चाललाच होता. यावेळी महाराजांच्या मनात फिरत होता फिरंगी. कुठे चिमट ठेवून नाक दाबावे म्हणजे फिरंगी तोंड खोलेल याचाच विचार करत ते खासेवाड्यात फेर घेत होते. त्यांच्या भेटीला सुरनीस रामचंद्रपंत हाती खलिता घेऊन आले. तो फिरंगी दरबारचा पणजीहून आलेला खलिता होता. रिवाज तपशील देऊन रामचंद्रपंत विजरईचा खलिता वाचू लागले. तुमच्या दरबारने वेंगुर्ला बंदरात दस्त केलेली आमची जहाजे अद्याप सोडली नाहीत. आमच्या फिरंगाणात तुमच्या फौजांनी जाळल्या गावांची नुकसान भरपाई दिली नाही. तुमच्या वकिलाकडे दरबारचे ओळखपत्र नाही. अशा परिस्थितीत तुमच्याशी मैत्री राखणे अशक्यच आहे. सुलूखाचा काय असेल तो निर्णय तातडीने घेऊन कळवावा. नाहीतर मोगल बादशहाशी मैत्रीचा सुलूख करण्याचा निर्णय या दरबाराला घ्यावा लागेल. तो दरबारी रिवाजाचा खलिता नव्हताच. ती फिरंगी विजरईची मराठी दरबारला दिलेली छुपी तराटणीच होती. नाहीतर या शब्दापासूनच महाराजांच्या कपाळीचे दुबोटी शिवगंध थडथडू लागले. पंत, जाबसुद्धा देऊ नका या खलित्याचा. जो असेल तो साफ दाऊच फिरंग्यास. महाराजांनीही निवाडाच सांगितला. पण एवढा औरंग तोंडावर पसरला असताना यावेळी रामचंद्रपंतांना बोलल्याशिवाय राहावले नाही. केलाय त्याचाही विचार आम्ही पंत. हा मैत्रीच्या सुलूखाचा खलिता नाहीच. फिरंगी औरंगचीच जोड देणार. त्यास मिळण्यापूर्वीच त्याला तोडला पाहिजे. नाहीतर आज फिरंगाणात हैदोस घालणारा फिरंगी उद्या भोवतीचा मुलूख आणि पुरा तळकोकण कुरतडून खाईल. आम्ही राहू मैत्रीच्या सुलूखानं गाफील. जी रामचंद्रपंतांचीही मती गुंग व्हावी असाच तिढेबाज होता तो खलिता. पंत, चांगोजींना सांगा आम्ही आजच गड उतरणार आहोत गांगोली जवळ करण्यासाठी. गांगोली? विचारावेसे वाटले पंतांना, पण त्यांनी आवरले. चांगोजींनी राजांच्या जाण्याची सिद्धता केली. गड उतरून पाचाडचा पावलोक दिमतीला घेऊन राजे पादशहापूरच्या पहिल्या मुक्कामावर आले. वेळ रात्रीची होती.
प्रल्हादपंतांबरोबर आलेला टोपीकरांचा मुंबईचा वकील परतीच्या मार्गावर होता. त्याचा मुक्कामही पादशहापूरलाच होता. तो इंग्रज वकील हेनरी स्मिथ रात्रीचाच महाराजांच्या भेटीस आला. त्याबरोबर दुभाषा राम शेणवीही होता. शेणवी म्हणाला, टोपीकर दरबारास प्रल्हादपंतांच्या मुंबई भेटीत झाल्या कराराची कागदपत्रे या वकिलासोबतच द्यावी महाराज. एकतर मजलेच्या मुक्कामावर भलत्या अवेळी आणि टोपीकरांना आल्या वकिलाबरोबरच करारपत्रे द्यावीत म्हणून भेटणाऱ्या शेणवीचा राजांना संतापच आला. ते म्हणाले, शेणवी, करारपत्रे काय उडून जाणार आहेत आम्हासोबत? टोपीकर दरबार तर रिवाजात जाणता म्हणून मशहूर. कसा आला हा वकील भलत्या जागी अशा अवेळी तुम्हास घेऊन? शेणवीचे पायच लटलटू लागले. चाचरत कसे तरी तो सफाईचे म्हणून बोलला, आम्हीच आणला त्यास. कसूर माफ असावा. तो जाईल. आम्ही राहू मागे. महाराज म्हणतील तेव्हा भेटू. काही जरुरी नाही तुम्ही सुद्धा राहण्याची मागं. मिळणे ते मिळतील करारपत्राचे कागद रायगडी दफ्तरातून प्रल्हादपंतांच्या हस्ते. या तुम्ही. महाराजांनी शेणव्याचे शेपूटच तोडले. भाग 117 समाप्त.